कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर तालुक्यात प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल की रायपाटण येथे होणार याबाबत सध्या पूर्व भागात जोरदार चर्चा सुरू आहेत। मात्र पाचल व परिसरातील सरपंच, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थ्यांनी प्रस्तावित कार्यालयासाठी पाचललाच पहिली पसंती दिली आहे। पाचल हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच तेथे जागेची कोणतीही कमतरता नसून 52हून अधिक शासकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे पाचल हा सक्षम पर्याय असल्याचे माजी सरपंच अशोक सकरे यांनी स्पष्ट केले। तसेच कार्यालयाच्या जागेबाबत अथवा स्थानाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पाचल तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने करण्यात आले असून किशोर नारकर यांनीही नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। असा एकमुखानं ठराव केलेला आहे। सर्व गावातल्या लोकांची मागणी आहे, जर अपर तहसीलदार कार्यालय झालंच तर ते पाचललाच व्हावं, की जेणेकरून आम्हाला ते सोयीस्कर होईल। आमच्या गावात 11 बचत गट आहेत, एक ग्रामसंघ आहे आणि आमचा हा ग्रामसंघ भारत माता प्रभाग संघ पाचल या प्रभाग संघाला जोडलेला आहे। त्यामुळे आमच्या महिलांचं तिथे सतत जाणं येणं असतं। त्याशिवाय आमच्या गावातून ज्या काही महिला उत्पादनं करतात किंवा काय तर ते पाचलला विक्रीसाठी वगैरे असतं। त्याच्याशिवाय महिलांना आमच्या पाचलला डॉक्टर, बँका, इतर काही खरेदीसाठी आठवडा बाजार ह्या सगळ्या गोष्टी पाचलला उपलब्ध असल्यामुळे आमच्या इकडच्या महिलांचं आमचं हे सतत पाचलला जाणं येणं असतं। त्या पाचलपेक्षा रायपाटण हे जरा पुढे परत दुसरीकडे असल्यामुळे तिथून पुन्हा रायपाटणला जावं लागेल। त्यापेक्षा पाचलला जाणं हे जास्त सोयीचं आहे आणि त्यामुळे हे जे कार्यालय होणार आहे ते पाचलला झालं तर जास्त बरं पडेल, जास्त सोयीचं होईल असं मला वाटतं। पाचलला डॉक्टर म्हणा, काय म्हणा, बाजार म्हणा, कुठे बँके म्हणा, असं जे सोयी आहेत ते आम्हाला पाचललाच पाहिजे। आपल्या तालुक्याचे अप्पर तहसीलदार हे आपल्या पाचल प्रभागात होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या इकडच्या लोकांना म्हणजे आपल्या आजीवडी असून जर मिळालं असेल तर हे खूप पेक्षा जर पाचलला झालं तर ते सगळ्यात योग्य पडेल व आम्हाला तिथे सगळ्या सोयी आहेत। आमची बँका तिथं आहेत, डॉक्टर उपचार तिथं आहे, आम्हाला बाजारपेठ पण ती जवळ आहे। मग एकाच वेळेत आम्ही जाऊन ती सगळी कामं करून येऊ शकतो। अपर तहसीलदार या विषयात आता रायपाटण आणि पाचल हे ठिकाणं ठरवले, त्यापैकी आम्हाला या विभागात पाचल हे जास्त सोयीस्कर वाटते। इथल्या ग्रामस्थांना दळणवळण हा विषय आहे, आरोग्याच्या दृष्टीने दवाखाने आहेत, पोस्ट ऑफिस आहेत, बँका आहेत, सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा या पाचलमध्ये उपलब्ध आहेत। रायपाटणमध्ये असं हॉस्पिटल सोडलं तर दुसरं काय हे असं लोकांना सोयीस्कर असं काय हे नाही आहे। त्यामुळे बाजारपेठसुद्धा पाचलमध्ये आहे, सर्व सुविधांनी पाचल हे आम्हाला योग्य वाटतंय। अपर तहसीलदार कार्यालय हे पाचलसाठी जर योग्य म्हणाला तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतर जे काही गोष्टी आहेत जेणेकरून आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी KYC करायला लागते किंवा अन्य बँकेच्या कामासाठी असते तर आम्हाला ती वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आम्हाला एवढा 30 किलोमीटरचा प्रवास आहे पाचलपर्यंत पोहोचण्यासाठी, तो आमच्यासाठी एक सोयीस्कर आहे। जर दुसरं गाव किंवा दुसरं शहर जर आम्हाला यासाठी म्हणाला की अपर तहसीलदार कार्यालय आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तर आम्हाला ते सोयीस्कर होणार नाही, कारण पाचल प्रवासाचा एक टप्पा आणि त्यानंतर आम्हाला दुसरा टप्पा महिलांसाठी होणार एसटीच्या माध्यमातून द्यावा लागतो, तर ते आम्हाला शक्य होणार नाही। म्हणून अपर तहसीलदार कार्यालय पाचलला व्हावं ही आमची सर्वांची इच्छा। जे पाचलला अपर तहसीलदार कार्यालयाला मागणी करतो आपण आहोत, त्या दृष्टीने आमचा एक दामदा खोरा आणि एक अर्जुना खोरा ही दोन खोरी त्या मध्यबिंदूला असणारं पाचल गाव आणि पाचल बाजारपेठ आहे, बँका आहेत, म्हणजे नॅशनल बँक आहे आणि सगळ्या सुविधा असलेलं पाचल गाव आणि त्या दृष्टीने पाचल गावाला होणं हे गरजेचं आहे। धान्य गोडाऊन आहे, अनायशीचे जे गोडाऊन आहे किंवा नवीन बांधायची वेळ येणार नाही, तसंच वाहतुकीच्या दृष्टीने आजुलीपासून पाचलपर्यंत डायरेक्ट गाडी आहे, काजिड्यापासून आहे आणि तिकडून येरडव पांगरी करकपासून पण गाड्या येतात। आणि पाचल आणि रायपाटणमध्ये तुलना म्हणजे काय तर की रायपाटणला जाताना जर पुन्हा रिक्षाने जावं लागेल, पाचलला माणसाला त्रासदायक होणार नाही, म्हणून पाचल हे अपर तहसीलदार कार्यालय होणं गरजेचं आहे। पाचल गावात अपर तहसीलदार कार्यालय का हवं ह्याचं कारण असं आहे की पाचल ठिकाणी सर्व सुविधा आपल्याला आहेत, डॉक्टर आहेत,
आज कोणताही आजार असू दे त्याच्यासाठी रायपाटण किंवा आहे नाही आम्ही म्हणत नाहीये, पण पाचल ठिकाणी लवकर पोहोचता येतं. तिथे डॉक्टरांच्या सुखसोयी चांगल्या आहेत, डॉक्टरांकडनं लगेच उपचार होऊ शकतो. परत दुसरं बँकिंग आहे, म्हणजे आज किती झालं तरी बँकेत हे पाचलला जाणं भागच आहे आपल्याला. पाचल आहे, बँकेत झाल्या की शिक्षणासाठी पण आज मुलांचं कॉलेज 12वी पर्यंत कॉलेज अशी सुविधा आहेत. ह्या सगळ्या दृष्टीने आम्ही पाचल हे बाजारपेठ आहेत, म्हणजे ह्या दृष्टीने आम्हाला पाचल हे गाव मान्य आहे. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल की रायपाटण असा एक विषय असताना आमच्या मुरगावाच्या वतीनं आम्ही सर्व महिला मंडळ आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की पाचल या ठिकाणी पाचल अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावं, कारण जेणेकरून आम्हाला आमच्या रोजच्या नियमित गरजा आणि दळणवळण आणि खरेदीसाठी आम्हाला नेहमीच पाचल या ठिकाणी जावं लागतं. ते सोयीस्कर पडतं आम्हाला. शाळा असेल, कॉलेजेस असेल, डॉक्टर्स असतील किंवा आणखी काही खरेदी करायची असेल किंवा बँकेत आमच्याकडे जी बँक सुविधा आहे त्या बँकेची सुविधा पण पाचल या ठिकाणी आहेत. त्यामुळं आम्हाला सर्वांना असं वाटतंय की पाचल या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावं. आमच्या पूर्व भागासाठी पाचल हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्यामुळे आमचे नित्याचे जे उपक्रम आहेत किंवा व्यवहार जे आहेत हे पाचलशी निगडीत आहेत. आणि पाचल पूर्वापार अतिशय सगळ्यांनाच फायदेशीर असं ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं. आणि सगळे व्यवहार तहसील सर्कल ऑफिस असेल, MSCB ऑफिस असेल, मुख्य म्हणजे आठवडी बाजार असेल आणि इतर साहित्याचा खरेदी विक्रीचे सगळे व्यवहार जे आहेत पाचलमध्येच होत असतात. आणि आम्हाला पूर्व विभागासाठी तरी सर्व दृष्टीनं पाचल हेच मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचबरोबर पाचलमधून आम्हाला कोल्हापूरला जाणं असेल, रत्नागिरीकडे जाणं असेल किंवा आणखी सिंधुदुर्गाकडे जाणं असेल, हे आम्हाला त्या पद्धतीनं इतर ठिकाणावर येणाऱ्या लोकांना सुद्धा मध्यवर्ती ठिकाण आणि सगळ्या सुविधानं उपयुक्त असलेलं ठिकाण म्हणजे पाचल असल्यामुळं आमच्यासाठी पाचल हेच अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावं ही आमची ठाम मागणी आहे, ती अपेक्षाही आहे. 40-45 गावातील एक सेंटर ठिकाण आहे. एक बऱ्याच वर्षापासून तो आमचा एक सेंटर पॉईंट बाजारपेठेचा राहिलेला आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये युवकांची संख्या कमी आहे, सगळे रोजगारासाठी शहराकडे गेले. तर इथल्या जी वयोवृद्धची सगळी माणसं आहेत तर त्यांच्यासाठी आपण विचार केला पाहिजे, त्यांच्यासाठी सोयीस्कर असेल, सगळ्यांसाठी सोयीस्कर असेल. पाचल या ठिकाणी नॅशनलाइज बँक आहेत, तिथे इंटरनेट सुविधा खूप चांगल्या प्रकारे आहेत. तेवढ्या इंटरनेट सुविधा आपल्या रायपाटणला कदाचित मिळणार नाही, जेवढ्या पाचलमध्ये आहेत. शैक्षणिक व्यवस्था चांगली आहे, दवाखाने आहेत, शेती संबंधी बऱ्यापैकी तिकडे चांगली दुकानं आहेत, चांगलं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळतं. नॅशनलाइज बँका आहेत. इतर तिथपर्यंत पाचलपर्यंत पोहोचण्याचं दळणवळणाची साधनं आज आमच्यापर्यंत प्रत्येक गावातून खाजगी आणि सरकारी चलन ही चालू आहे. त्यामुळे पाचल हे आमच्या दृष्टिकोनातून खूप सोयीस्कर आम्हाला ठरेल अशी आमची शासनाकडे मागणी राहील की पाचलला अप्पर तहसील कार्यालय व्हावं. कार्यालय पाचललाच व्हावं असं आम्हाला मनापासून वाटतं की पोस्ट ऑफिस, बँक, परत कॉलेज जवळ आहे, बाजारपेठ तिथेच आहे, लाईटीचं ऑफिस आहे, म्हणून अप्पर तहसीलदार कार्यालय पाचललाच व्हावं असं आम्हाला मनापासून वाटतं. तहसीलदार कार्य पाचलला ही आमची नम्रतेची विनंती आहे का, कारण आमची लहान मुलं शाळेत जातात, त्यामुळे एका कामात सर्व होऊ शकतं. तर कार्यालय हे आम्ही लोकांकडून खूप हे नाव खूप प्रसिद्ध झालं आहे आणि इतर लोकांकडून हे नाव खूप ऐकलं आहे. हे जर कार्यालय पाचलमध्ये झालं तर आम्हा विद्यार्थ्यांना खूप सोयीस्कर होईल. आमच्यासाठी ह्या नवीन योजना ज्या असतील त्या बाजारपेठात जर आल्या तर त्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीस्कर होईल. पर्यंत जाऊ शकतो एकट्या. आम्ही एकट्या पाचलपर्यंत जाऊ शकतो. आम्हाला डॉक्टर, भाजीपाला, दळण, बँक, कागदी सगळं आम्हाला गाडी इथून मिळते. ते नाही तर आम्हाला रायपाटणला जायला मिळत नाही. यापूर्वी आम्ही चालत जाऊन पाचलपर्यंतचा बाजार केलेला आहे, म्हणजे आता मी काठीन चालतोय. त्यामुळं आता आणखीन आमच्यापासून लांब नेऊ नका. आमच्या सुविधा आमच्या पुरत्याच मर्यादित ठेवा. आम्हाला सगळ्यांना पाचलच वाटतंय, कारण सगळ्या सोयी पाचल आहेत. एका कामासाठी गेलं तर 10 कामं होऊ शकतात. जर बँकेसाठी गेलं आणि तहसील ऑफिससाठी जर काम असेल तर ते एकट्यासाठी आम्हाला रायपाटणला जायला लागेल एका कामासाठी, आणि तेवढा वेळ पण नसतो, कारण आम्ही गृहिणी आहेत. आम्हाला परत घरी यायचं असतं, परत गाडीची व्यवस्था व्हायला पाहिजे. म्हणून जर पाचलला झालं तर आम्ही बँकेबरोबर, दुकानांबरोबर ते सुद्धा काम करू शकतो. त्यासाठी आम्हाला पाचल हे योग्य वाटतंय.
आहे.